बँकेची परीक्षेची तयारी करणाऱ्या 20 वर्षीय मुलीचा पुंडलिकनगरमध्ये कुख्यात गुन्हेगार टोळीने पाठलाग केला. रात्री तिच्या घरात घुसून आई मुलीच्या तोंडावर धूर सोडत अश्लील प्रकार केला. आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीला ओढून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकनगर शिवाजीनगरमध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये महिलांसोबत गंभीर प्रकार घडण्याची ही सलग चौथी घटना आहे. त्यामुळे अवैध व्यवसायाच्या कारवाईत मग्न असलेल्या पोलिसांची मात्र टवाळखोर गुन्हेगारांवर नियंत्रण सुटल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून यावेळी येत आहे. आई लहान भावासह राहणाऱ्या 20 वर्षाच्या राखीच्या वडिलांचे 8 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता ती बँक भरतीच्या क्लासेसवरून शिवाजीनगरमधून घराकडे पायी जात असताना कुख्यात गुन्हेगार साईनाथ उर्फ पिक्या उर्फ प्रतीक गणेश खडके याने तिचा पाठलाग सुरू केला. तरुणीने आडाओढ केल्याने त्याने शिवीगाळ करून पळ काढला. या घटनेमुळे राखी घाबरून गेली. पुन्हा 2 साथीदारांसह राखीच्या घरात बळजबरीने त्याने प्रवेश केला. बेधुंद नशेत असलेल्या गुंडांनी दोघींच्या तोंडावर धूर सोडत राखीच्या आईच्या गळ्याला चाकू लावला. दोघींचाही खून करतो असे म्हणत त्याने राखीला जवळ ओढले. गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. दोघींचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी धाव घेतल्यानंतर गुंडांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी धाव घेत पिण्याला रात्रीतून अटक केले. 15 दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर पिण्या उर्फ प्रतीकराव आतापर्यंत पुंडलिकनगर, सातारा ठाण्यात विनयभंग, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, चोरीचे 5 गंभीर गुन्हे आहे. परिसरातील दुर्लभ कश्यपाच्या समर्थकांच्या टोळीचा तो सदस्य असून सोशल मीडियावर खुलेआम पोलिसांना आव्हान देतो. 4 जानेवारी 2023 त्याला MPDL अंतर्गत हर्सुल कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून बाहेर पडण्यात गुन्हेगार सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.